नमस्कार. दिलखुलास गप्पा और नीलम कट्टा या आपल्या नवीन सदरात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आजूबाजूला पाहतोय की सिनियर सिटीजन्सला फसवण्याचं अत्यंत प्रमाण वाढलेलं आहे. कारण हे मोबाईल आणि इतर सगळ्या गोष्टी ह्या आपल्यासाठी सगळ्यांसाठी अगदीच नवीन आहेत आणि त्यावर व्यवहार करणं हे तितकंसं सोपं वाटत नाही आपल्याला. तर मंडळी, माझे स्वतःचे 2 अनुभव सांगणार आहे. आपण नक्की ऐका आणि त्यावर मला नक्की तुमच्या जीवनात असं काही घडलंय का, किंवा तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने तोंड दिलंय काय म्हणून ते मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शन मध्ये. तर माझा एक फ्लॅट आहे, तो विकण्यासाठी मी एका साईटवर टाकत असते. त्याच्यावर माझा फोन नंबरही असतो अर्थातच, कारण लोक मला संपर्क साधू शकतात. मागच्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे 1 वर्षामागे जेव्हा मी तो फ्लॅट याच्यावर टाकला साईटवर, त्यानंतर मला रेग्युलर फोन यायला सुरुवात होते. असे जेन्युइन फोन येत होते. तेवढ्यात मध्येच एक फोन आला आणि ते म्हणाले की मैं आर्मी में हूँ. हिंदीत बोलत होता माणूस. मैं आर्मी में हूँ और मेरा ट्रांसफर हुआ है पूना में, तो मैं आपका फ्लैट लेना चाहूंगा. मी त्याला विचारलं आपने देखा है क्या, कारण शनिवार रविवार माझ्या ऑफिसचा माणूस तिथे जाऊन बसतो आणि आलेल्या लोकांना तो फ्लॅट दाखवतो. तर म्हणून मी त्याला म्हटलं की आपने देखा है क्या. नहीं नहीं, देखने की जरूरत नहीं है, आपके फोटोज देख के मेरे मिसेस को बड़ा पसंद आया है फ्लैट. मग मी त्याला म्हटलं की आपका कहाँ ट्रांसफर हुआ है, तो म्हणाला मैं खड़की में. मैंने बोला ये बहुत लंबा है भैया, आप नहीं वहां से जाना बड़ा मुश्किल होगा क्योंकि आजकल ट्रैफिक भी बहुत है. नहीं नहीं, मुझे आपका ही फ्लॅट चाहिए. त्यानंतर 1 2 3 असे 3-4 लोकांचे आर्मीतले फोन आले. आवाज वेगळा पण सगळ्यांची भाषा तीच. बदली झाली पुण्यात. म्हटलं काय आर्मीच्या बदल्यांचा सीझन आहे का काय एवढं. बरं, आपण जर म्हणतो की भाडं आणि डिपॉझिट सांगितल्यानंतर समोरचा माणूस कदाचित बार्गेन पण करतो, तर या माणसाला तसंही काही वाटत नव्हतं. तो म्हणाला इट्स ओके फॉर मी. म्हणलं ठीक आहे बुवा, तुम्ही बघून जा. तो म्हणला नहीं, देखने का नहीं है, मैं अभी के अभी आपको डिपॉझिट की अमाउंट भेजना चाह रहा हूँ. तर मध्ये एक दिवस मला अक्कलकोटच्या स्वामींना जायचं होतं. तर आम्ही जाणार होतो आणि शनिवार रविवारी आम्ही तिकडे सोलापूरला गेलो. येताना त्या आर्मीच्याच लोकांचे स्पेशली वेगवेगळ्या नंबरावरनं फार फोन यायला लागले. रविवार होता. मी त्यांना प्रत्येकी मेसेज टाकला की आय एम ट्रॅव्हलिंग, आय विल कॉन्टॅक्ट यू टुमॉरो मॉर्निंग. तरी आणि मग फोन सायलेंट मोडवर टाकला आणि मी झोपून गेले. प्रवासात नाही तरी काय. आणि उठून बघितलं तर प्रत्येकाचे 20-30 असे फोन होते. म्हणलं वाय दे आर सो डेस्परेट, एवढं काय त्यांना हवंय आणि तीच जागा का हवी आहे न बघता. मग थोडंसं मी सावध झाले की काहीतरी ही गडबड किंवा ट्रॅप असण्याचा संभव आहे. सोमवारी सकाळी परत त्यातल्या एकाचा फोन आला आणि तो म्हणाला की मैडम मुझे आपका फ्लैट चाहिए, अभी के अभी मैं आपको डिपॉजिट भेज रहा हूँ. अभी हमारे आर्मी के एक फोन नंबर से आपको फोन आएगा, वो जो इंस्ट्रक्शन देंगे उस हिसाब से आपको करना पड़ेगा. तर म्हटलं ठीक आहे, बोलो उनको फोन करने को. त्या माणसाचा फोन आला आणि ते म्हणाला मी तुम्हाला एक स्कॅन पाठवतो, त्याच्यावर तुम्ही स्कॅन करा आणि ती अमाऊंट टाका, आमच्याकडून सगळे पैसे तुम्हाला येतील. मला नक्की माहिती आहे आपण कधीही खरेदी करतो तर त्या व्यक्तीच्या स्कॅनवर आपण आपल्या फोन हे करतो आणि ते पैसे त्या व्यक्तीला जातात ना की आपल्याला. त्यामुळे म्हणलं ऐसा क्यों भैया, क्यों करना है. तो म्हणून नाही नाही, आमची वेगळी पद्धत आहे, आर्मीचं वेगळं असतं वगैरे वगैरे. आणि त्याचा डीपी वगैरे पण एकदम आर्मी काहीतरी भारतीय काय आर्मी वगैरे असं काहीतरी होता. म्हणजे किती ऑथेंटिक बघा. म्हणजे एखाद्या माणसाला वाटेल की खरंच आर्मीतनं फोन आला आणि आपल्याला हे करायला पाहिजे, हे खूप सुरक्षित आहे. मग मी त्याला म्हणलं आपने पागल समझ के रखा है क्या मुझे, आपके स्कैन पे अगर मैं स्कैन करके अमाउंट डालूंगी तो मेरे खाते का पैसा आपके खाते में चला जाएगा, आपका नहीं आएगा. त्यानंतर त्या माणसाने फोन ठेवला. त्याने मला ब्लॉक केलं कारण त्याचा डीपी मला दिसेनासा झाला. आणि त्यानंतर आर्मीच्या एकाही व्यक्तीचा मला फोन आला नाही, कारण ते एकाच कॉल सेंटरवरनं एकाच जाळ्यामध्ये मला फसवायचा प्रयत्न करत होते. तर मंडळी, आपण कायम सावध राहायला पाहिजे. कधीही पैसे कोणाला पाठवायचे झाले तर 10 वेळा विचार केला पाहिजे, किंवा कोणाकडनं घेताना की हे प्रोसिजर आपल्याला फायद्याचं आहे का, ही पहिली गोष्ट. गेल्या आठवड्यात मला एका अननोन नंबरवरून, त्याला काहीतरी कॉलर आयडीला इंटिरियरचं त्याला नाव होतं, मला मेसेज आला की तुम्ही 4 तारखेला सिग्नल तोडलाय तर 2000 रुपये ताबडतोब पाठवा. आणि खाली लिंक वगैरे दिलेली. आणि न पाठवल्यास तुम्हाला तुमचं लायसन्स जप्त होईल, तुमचं हे होईल, तुमचं ते होईल, अशा खूप धमक्या. आणि परत मग रिमाइंडरचा मेसेज जेव्हा आला तेव्हा मी माझ्या मिस्टरांना म्हटलं अहो हे काय आहे. ते म्हणे अरे फेक आहे हे. तरी सुद्धा माझं मन स्वस्थ राहीना बरं का, की एवढा मेसेज येतोय. आणि नंतर मी चेक केलं तर 4 तारखेला मी गाडी काढली नव्हती बरं का. जी गाडी मी ड्राईव्ह करते ती मी काढलीच नव्हती.
पण आपली पिढी कशी आहे, जबाबदारी घेणारी आहे. मी म्हटलं ठीक आहे ना, मी तोडला असेल सिग्नल, तुटली असेल, चुकली असेल तारीख, पण पैसे भरणं किंवा सरकारला जे काही माझं चूक आहे त्याचे भुगतान करणं ही माझी जबाबदारी आहे. मग औंधमधल्या वाहतूक विभागाच्या कार्यालयात मी गेले आणि तिथल्या पोलिसाला जाऊन दाखवलं असा मेसेज येतोय. तर तो म्हणला छे छे, असे मेसेज आमचे येत नाही, हे नाही, हे करा. मी म्हणलं नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्या नंबरावर बघा की काही चलन आहे का. तो म्हण नाही हो मॅडम, काही चलन वगैरे नाही. म्हणजे थोडक्यात त्यांच्या धमक्यांना घाबरून जर मी पैसे पाठवले असते तर माझे पैसे बुडले असते. म्हणून कधीही आपण त्या समस्येला भिडलं पाहिजे आणि त्यानुसार पुढच्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. तर आपण सगळ्यांनी मिळून हा लढा लढूया आणि कमीत कमी रक्कम आपल्या खात्याची अशा भामट्यांच्या हाती लागेल असं बघूया. मंडळी, नील मल्टी इव्हेंट नीलम कट्टा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणी, बहिणी, भावंड ह्या सगळ्यांना, किंवा तुम्ही तरुण मंडळीचा ऐकत असाल तर आपल्या आई वडिलांनी हा नक्की शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद. परत भेटूया लवकरच.